नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 साठी इम्पॉर्टंट असणारे 26 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेले मागील परीक्षेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहा, म्हणजे 2019 ला जी भरती झाली तलाठी भरती त्यातील हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. याआधी जवळपास आपण पहा 10 व्हिडिओ त्यावरती घेतलेले आहेत, म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकेवर. हा आपला 11वा व्हिडिओ असणार आहे. त्या बाकीचे जे 10 व्हिडिओ आहेत ते जर पाहण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे. तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर मराठी नोकरी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, आत्मया, तनया, तनुजा हे शब्द खालीलपैकी कोणासाठी वापरले जातात? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पहा, आत्मया, तनया आणि तनुजा हे जे शब्द आहेत हे कोणासाठी वापरले जातात किंवा याला समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मुलगी हे जे आहे यांना समानार्थी आहे. पहा, आत्मया, तनया आणि अनुजा. मित्रांनो, हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्या ठिकाणी जवळपास 60% विद्यार्थ्यांनी उत्तर जे आहे हे स्त्री दिलेलं होतं. लक्षात ठेवा, स्त्री उत्तर हे चुकीचं आहे. मुलगी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा आहे, वनक्षेत्राच्या वाढीसाठी विस्तृत प्रमाणात झाडे लावण्याला काय म्हटले जाते? पहा मित्रांनो, वनक्षेत्र जे वाढवण्यासाठी काही जास्त प्रमाणात झाडे लावले जातात, ते झाडे लावण्याचा प्रकार कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर त्याला वनीकरण असं म्हटलं जातं. पहा, वनीकरण कशाला म्हटलं जातं? तर वनक्षेत्र वाढीसाठी, म्हणजे पहा वन वाढवण्यासाठी एकाच वेळी जास्त प्रमाणात झाडे लावले जातात, त्याला म्हणता पहा वनीकरण. आणि जंगलतोड म्हणजे पहा एखाद्या दुसऱ्या गोष्टीसाठी जंगलाची हानी किंवा जंगल वृक्षतोड करणं, त्याला म्हटलं जातं पहा जंगलतोड. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात खडक कापून कोरलेल्या बौद्ध स्मारकांसाठी प्रसिद्ध असलेले ब्राझन ग्लेन स्थित आहे? प्रश्न महत्वाचा आहे पहा, आणि हा जो प्रश्न आहे हा थोडासा फक्त अल्टरनेट करून विचारलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्राच्या खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये खडकाला खडकाला कापून म्हणजे त्याला कोरून किंवा त्या खडकाला कापून ज्या काही कोरलेल्या बौद्ध लेण्या आहेत, लक्षात ठेवा, बौद्ध स्मारकांसाठी प्रसिद्ध असलेले ब्राझन ग्लेन कोणत्या ठिकाणी आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर औरंगाबाद या ठिकाणी आहे पहा ब्राझन ग्लेन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, ज्या वस्तू स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना काय म्हटले जाते? पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे विज्ञानावरील. तर ज्या वस्तू स्वतःचा प्रकार उत्सर्जित करतात, पहा स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यांना तेजस्वी वस्तू असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणता शब्द समुद्राचा समानार्थी शब्द नाही? पहा, या ठिकाणी खालीलपैकी असा कोणता शब्द आहे की तो शब्द समुद्राला समान अर्थाचा शब्द नाही? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर अनंत. लक्षात ठेवा मित्रांनो, उददी, रत्नाकर आणि अर्णव हे जे तीनही शब्द आहेत हे समुद्र या शब्दाला म्हणजे समुद्राला समानार्थी असणारे शब्द आहेत. अनंत येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2019 चे आयोजित केले होते. पहा, म्हणजेच कोणत्या ठिकाणी, कोणत्या क्रीडा मैदानावरती किंवा कोणत्या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम्स जे आहेत 2019 ला झाले ते आयोजित केले होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. श्री शिवछत्रपती स्पोर्ट कॉम्प्लेक्स पुणे या ठिकाणी 2019 चे खेलो इंडिया युथ गेम्स जे आहेत हे आयोजन केलेले होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पहा, हातावर तुरी देणे याचा अर्थ काय होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर फसवून पळून जाणे अर्थ होतो पहा हातावर तुरी देणे. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, वाक्प्रचार जी 2019 ला भरती झाली त्यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी आणि विरुद्धार्थी हे जे शब्द आहेत जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 2 वेळा विचारण्यात आले आहेत. पहा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत जवळपास 2 वेळा विचारण्यात आले आहेत. त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे असणारे वाक्प्रचार जर आपल्याला पाहायचे असतील त्याची 100 वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा, हातावर तुरी देणे म्हणजे फसवून पळून जाणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 चे कोणते कलम न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रास अडथळा करते? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे.
कारण जी 2019ला झाली त्यावर लक्षात ठेवायचं आहे. जो माहितीचा अधिकार आहे 2005चा त्यावर जास्त प्रमाणात प्रश्न विचारण्यात आले आहेत. सोबतच पहा महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015चा कोणता कलम आहे की त्याद्वारे न्यायालयाचा अधिकार क्षेत्रामध्ये ते अडथळा करते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 26. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे कांचन व हेम हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पहा या ठिकाणी आपल्याला पहा समानार्थी शब्द विचारलेले आहेत. कांचन आणि हेम हे दोन शब्द कोणत्या शब्दाला समान आहेत. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर कनक. लक्षात ठेवा कनक जर आपल्याला कधी कधी ऑप्शनमध्ये नाही दिलं तर या ठिकाणी आपल्याला सोने हा शब्द दिलेला असतो. लक्षात ठेवा सोने, कनक, कांचन, हेम हे जे आहेत हे सोन्याचेच समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे काकेत कळसा नि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय होतो. या ठिकाणी मित्रांनो म्हण विचारलेली आहे काकेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर हरवलेली वस्तू जवळ असताना देखील दुसऱ्या बाजूला शोध घेत राहणे किंवा हरवलेली वस्तू जी आपल्या जवळ असताना आपण इतरत्र शोध घेतो त्याला म्हणतो पहा आपण काकेत कळसा आणि गावाला वळसा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11 आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जनमाहिती अधिकाऱ्याला जास्तीत जास्त किती दंड केला जाऊ शकतो. पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा तर माहिती अधिकार अधिनियम जो आहे 2005चा त्यानुसार जनमाहिती अधिकारी जो आहे त्याला जास्तीत जास्त किती रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 25,000 रुपये इतका त्यांना दंड केला जाऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे नागरिकांना वैयक्तिकृत पद्धतीने शासनाच्या सर्व योजनांबाबत माहिती पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती यंत्रणा सुरू केली आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा कारण हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स वरती विचारण्यात आला होता पण प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा नागरिकांना वैयक्तिकरित्या पद्धतीने शासनाच्या सर्व योजना ज्या आहेत याची माहिती पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती एक नवीन यंत्रणा सुरू केली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर महालाभार्थी या नावाने एक यंत्रणा सुरू केली आहे. त्याचं काम काय आहे तर नागरिकांना पर्सनली शासनाच्या सर्व योजनांबाबत माहिती मिळावी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 13 आहे पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे. पहा पाणी पडणे यामध्ये पहा आपल्याला परत एक वेळा वाक्प्रचार विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो यामध्ये आपण पहा जवळपास सर्व जे प्रश्न आहेत 2019ला ते सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण यावरती आपण घेतलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पहा पाणी पडणे याचा अर्थ काय होतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर एखादी गोष्ट फुकट जाणे त्यालाच म्हणतो पहा आपण पाणी पडणे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर करण्यात येतो. पहा भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे जे उपकरण आहे ते कोणतं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर सिस्मोग्राफ हे जे उपकरण आहे या उपकरणाने भूकंपाची तीव्रता मोजली जाते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरती 2019 साठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. प्रश्न 15 आहे उत्तर प्रदेशातील कविता राऊत या खालीलपैकी कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराच्या विजेत्या बनल्या होत्या. प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा तर कविता राऊत यांच्यावरती आपल्याला 2 प्रश्न हे याआधी विचारण्यात आलेले होते. तर कविता राऊत ह्या ज्या आहेत ह्या कोणत्या राज्यातून येतात तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की त्यांना अर्जुन पुरस्कार जो प्राप्त झाला तो कोणत्या वर्षी झालेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 2011 या वर्षी कविता राऊत यांना अर्जुन पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 16 आहे पारणे फिटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो. पहा मित्रांनो याच प्रश्नपत्रिकेतील हा तिसरा वाक्प्रचार आहे. तर पारणे फिटणे याचा अर्थ काय होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोष्ट पाहून आणि ऐकून मन तृप्त होणे किंवा तृप्त होणे त्याला म्हणता पहा आपण पारणे फिटणे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे माहिती मिळवण्याची विनंती अर्ज करणारा प्राप्त झाल्याच्या किती दिवसाच्या आत जनमाहिती अधिकाऱ्याने तो अर्ज निकालात काढणे आवश्यक आहे. प्रश्न पहा महत्त्वाचा आहे. माहिती मिळवण्याचा जेव्हा आपण विनंती अर्ज करतो तर तो अर्ज प्राप्त झाल्याच्या नंतर किती दिवसाच्या आत जनमाहिती अधिकारी जो आहे तो अर्जाचं काम पूर्ण करतो किंवा त्या अर्जाला निकाल लावतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 30 दिवसाच्या आतमध्ये. प्रश्न 18 आहे ख्यातनाम मराठी लेखक कविता महाजन यांचे 51व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी कोणत्या वर्षी साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार जिंकलेला आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा मराठी लेखक आहेत कविता महाजन यांचं 51व्या वर्षी निधन झालं होतं. तर त्यांनी कोणत्या वर्षी साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 2011 या वर्षी कविता महाजन यांना साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार जो आहे हा देण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे ताकद, तबसीर, ताकीद हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा मित्रांनो, ताकीद, तबसीर आणि ताकद हे शब्द जे आहेत हे कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर अरबी भाषेमधून ते मराठी भाषेत येणारे शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे पर्यटन मंत्रालयाद्वारे 2016-2017 मध्ये तीर्थक्षेत्र पुनरुत्थान आणि आध्यात्मिक वृद्धी मोहिमेअंतर्गत विकासासाठी 12 शहरांचा समावेश केला होता. तर त्यामध्ये महाराष्ट्रातून कोणते शहर एकमेव शहर होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर त्र्यंबकेश्वर हे जे आहे हे एकमेव शहर होते. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा, तर पर्यटन मंत्रालयाने 2016-2017 या साली तीर्थक्षेत्र पुनरुत्थान आणि आध्यात्मिक वृद्धी मोहिमेअंतर्गत त्यांच्या विकासासाठी 12 शहरांचा एक समावेश केला होता. तर 12 शहरांची एक लिस्ट करण्यात आली होती. तर लक्षात ठेवा, त्या लिस्टमध्ये महाराष्ट्रातील फक्त त्र्यंबकेश्वर होतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे पूर्वीच्या काळी खानदेश प्रदेशाचा उल्लेख काय म्हणून केला जात होता? पहा, म्हणजे एक प्रकारे आपल्याला विचारलं आहे की पूर्वीच्या काळी खानदेशला काय नावाने ओळखलं जात होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर रसिका या नावाने खानदेशची ओळख होती पूर्वीची. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यसभेद्वारे गैरवर्तणुकीसाठी महाभियोग लावला असलेली कोणती व्यक्ती न्यायाधीश बनली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, तर आपल्या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्याच वेळी राज्यसभेवर गैरवर्तवणूक केली होती, त्यामुळे महाभियोग लावण्यात आला होता. तर ती व्यक्ती नंतर पुढे न्यायाधीश बनली, ती व्यक्ती कोण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर सौमित्र सेन. प्रश्न 23 आहे मुंबईमध्ये आयोजित केलेले इंडिया आयडियाज समिट 2018 हे डॅश आणि भारत संबंधीच्या भविष्यासाठी विचारांची देवाणघेवाणीवर आधारित होते किंवा केंद्रित होते? प्रश्न परत एकदा समजून घ्या मित्रांनो. तर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेलं इंडिया आयडियाज समिट जे 2018 मध्ये झालं आहे, तर ते भारत आणि कोणत्या देशाच्या संबंधीच्या भविष्यासाठी विचारांच्या देवाणघेवाणीवर केंद्रित होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत आणि US. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे अलीकडे 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर सुशांत घोडके. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. पहा, 2022च्या करंट अफेअर्सनुसार. तर पहा, नुकतेच 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. तर तो कोणाला देण्यात आला? आणि याचं उत्तर असणार होतं पहा सुशांत घोडके. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 25 आहे अलीकडेच कोणत्या राज्याने आयुष्यमान उत्कृष्टता पुरस्कार 2022 जिंकला आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न आपण करंट अफेअर्स 2022 मधील घेतलेला आहे. तर पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याने आयुष्यमान उत्कृष्टता पुरस्कार 2022 जिंकला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने किंवा राज्याने. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणता देश भूषवणार आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, कितवी आहे? तर 15वी ब्रिक्स शिखर परिषद याचे अध्यक्षपद कोणता देश भूषवणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर दक्षिण आफ्रिकेमध्ये. लक्षात ठेवा, दक्षिण आफ्रिका जे आहे हे 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 26 जनरल नॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न की जे आपण 2019च्या भरतीवर आधारित घेतलेले आहेत किंवा 2019ला तलाठी भरतीसाठी विचारण्यात आले होते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली करंट अफेअर नोट्स मिळवण्यासाठी आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. त्यावरती आपण डेली करंट अफेअर्स आणि PDF पोस्ट करत असतो. सोबतच मित्रांनो, आपल्याला 50 पेक्षा जास्त फ्रीमध्ये मॉक टेस्ट जर सोडवायचे असतील तर त्याच्या देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण मॉक टेस्ट सोडवू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.